नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर PS रामाणी यांच्या संघर्ष मोठ्या पडद्यावर येतोय. सिनेमाचं नाव आहे ताटकणा आणि त्याच निमित्ताने संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. कॅप्टन ऑफ द शिप गिरीश सर, उमेश आणि दीप्ती, तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. सर, खरं तर ही एका संघर्षाची कथा, एका जिद्दीची कथा आहे आणि रामाणी सरांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत. तर कसा हा सगळा प्रवास सुरू झाला? हा प्रवास सुरू करणारे आमचे निर्माते विजय मोडशिंगेकर, स्वर्गीय विजय मोडशिंगेकर, त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की डॉक्टर रामाणींच्या आयुष्यावर एक सिनेमा करूया. कारण ते त्यांचे मुळात पेशंट होते आणि त्यांच्यावर जे रामाणींनी उपचार केले त्या उपचारांची परतफेड म्हणा किंवा त्याला परतफेड पण नाही म्हणता येणार, चांगला शब्द नाही, पण थँक्स गिविंग म्हणूया आपण. की जगासमोर अशा देव माणसाची ओळख लोकांपर्यंत पोचवता आली पाहिजे आपल्याला, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांनी हा सिनेमा केला. आणि त्यानंतर मग आम्ही सगळे इन्व्हॉल्व झालो, एक उमेश, दीप्ती, मी काय, आणखीन श्रीकांत बोजेवर काय, पण हे सगळं श्रेय विजय मोडशिंगेकरांचं आहे. उमेश, बायोपिक करायचं म्हटलं म्हणजे एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर असतं आणि त्यात एका अशा माणसाचा बायोपिक ज्यांचं कार्य खूप मोठं आहे, ज्यांचं नाव खूप मोठं आहे. तर जेव्हा गिरीश सरांनी तुला अप्रोच केल्या भूमिकेसाठी, कशी तयारी केली या सगळ्या गोष्टी? तयारी माझ्या मते सगळी टीम मिळून करत असते. गिरीश सरांबरोबर मी आधी काम केलं आहे, त्यामुळे मला अनुभव होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा आणि ते किती डिटेलमध्ये काम करतात किंवा किती कधी इम्प्रोव्हायझेशन्सवरती वर्क करतात, पण त्यांना जे हवं आहे ते काढून घेतात बरोबर. त्यामुळे थोडंसं दडपण कमी झालं गिरीश सरांसारखा दिग्दर्शक असल्यामुळे. आणि डॉक्टर रामाणींची ना ऑलरेडी म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती इतक्या लोकांना आहे किंवा त्यांचं पुस्तक ताटकणा हे इतक्या लोकांनी वाचलेलं आहे, त्यामुळे ऑलरेडी ना ती एक तयारी झालेली आहे लोकांची मनाची. कोण आहेत डॉक्टर रामाणी हे सगळ्यांना माहिती आहेत, पण माणूस म्हणून ते कसे आहेत, काय म्हणतात ना, डॉक्टर ही आपल्याला बाहेर नव्हे, पेशंट आणि डॉक्टर ही आपल्याला बाजू दिसत असते, पण डॉक्टर त्या डेस्कच्या पलीकडे कसे आहेत, त्यांचा आतमध्ये काय जो काय संघर्ष चालू असतो तो काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे या सिनेमाच्या निमित्ताने. सो मला असं वाटतं तो प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षक यातनं प्रेरणा घेतील, इन्स्पिरेशन घेतील आणि त्यांच्या आयुष्यात जर त्यांना असं कुठे वाटत असेल की आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे, तर मला असं वाटतं या सिनेमामुळे ते विसरून जातील आणि नव्या जोमाने त्यांचं आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने जगायला मदत होईल त्यांना. दोघांना कॉम्प्लिमेंट द्यायची. मागे दोघांचं पोस्टर आहे, दोघं खूप गोड दिसत आहे. म्हणजे दीप्ती पण आता मगाशी म्हणाली हे पोस्टर किती क्यूट झालं आहे. दीप्ती? हो, मी चित्रपट जेव्हा चालू असतो, आम्ही शूट करत असताना तितका अंदाज येत नाही आणि इतक्या कालखंडानंतर जेव्हा तो पोस्टर म्हणून समोर येतो तो लूक, तेव्हा अप्रूप वाटतं. म्हणजे हे आपण काय केलेलं आहे तो सगळा तुम्ही पास्टमध्ये जाता आणि आउटकम इतका सुंदर गोड आला आणि अगदी त्या काळातला उमेश पण एक्झॅक्ट डॉक्टर रामाणींसारखा दिसतो आहे आणि ते पाहूनच मला असं वाटलं की अरे वा, काहीतरी छान करून गेलो होतो पण त्यावेळेला आणि आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसमोर येत आहे. सो एक्साइटमेंट पोस्टरच्या थ्रू पहिली माझी एक्साइटमेंट तीच होती. गिरीश सर आणि उमेश, दोघांसाठी प्रश्न आहे. मराठीत खूप कमी बायोपिक बनतात आणि जेव्हा अशा एका व्यक्तीवरती बायोपिक बनणं की जिचं कार्य खूप मोठं आहे, म्हणजे अशोक मामा असतील, वर्षाताई असतील, अलकाताई असतील, अनेक आपल्या इंडस्ट्रीतले कलाकार त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत, तर एक दडपण असतं की अशा माणसाचा आपण बायोपिक समोर आणतो आहे सगळ्यांच्या, आणि मराठीत मुळात तो करताना एक दडपण होतं का की लोक काय म्हणतील, प्रतिक्रिया कशी? जसं तर दीप्ती म्हटले की उमेशचा लूक हुबेहूब वाटतोय. नाही, मुळात नाही, मराठीत कमी होतात किंवा हा म्हणजे प्रश्नच मला पटत नाही आहे. मराठीत किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत किंवा तमिळ किंवा मल्याळम डॉक्टरांवरती एक बायोपिक करणं हा सगळ्यांनाच हा मोठा प्रश्न पडतो की एका डॉक्टरच्या आयुष्यावर काय सिनेमा करायचा. हा मराठीचा मुद्दाच नाही आहे. हा कुठल्याही भाषेत तुम्ही सिनेमा करायला गेलात तर अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीवर एक सिनेमा करणं म्हणजे तो सगळं वृक्ष सिनेमा होतो. हे दडपण प्रत्येक दिग्दर्शकावर आला असेल, ज्यांनी केला असेल, की नुसतं माझ्यावरच नाही तर तो अनेक दिग्दर्शकांवर आला असेल, ज्यांना म्हणजे हॉलिवूडमध्ये पण काही सिनेमे केलेले आहेत, त्यांच्यावर पण ते दडपण आलं असेल की हे सिनेमा हा लोकांपर्यंत म्हणजे पोचवताना तो किती करमणूक करेल त्यांची किंवा किती खिळवून ठेवेल.
हे दडपण हे मलाही होतं आणि तो सगळ्यांनाच आला असणार. ते काय म्हणजे ते काय म्हणतात ते, ती काळ्या दगडावरची रेष आहे, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. पण त्यातली गंमत अशी आहे की मला जे चॅलेंज होतं की हा सिनेमा आपल्याला लोकांना आवडेल असा बनवायचा आहे. तर लोकांना आवडेल म्हणजे काय आवडेल, तर मला शस्त्रक्रिया दाखवायला आवडेल, लोकांना ती बघायला आवडेल का, पेशंटची कटकट किंवा पेशंटचे तक्रारी ऐकायला आवडेल, काय आवडेल लोकांना बघायला. तर एक माणूस जो जीवनदान देतो आहे कोणाला, तर तो जीवनदान देणारा माणूस किंवा एक सेकंड आयुष्य देतो आहे माणूस. म्हणजे अशोक मामांची पण जी सर्जरी केली डॉक्टरांनी, अशोक मामांचं करिअर संपलेलं होतं तेव्हा. म्हणजे त्यांच्या इंटरव्ह्यूत पण तुम्ही ऐका, ते म्हणाले की माझं करिअर संपलं होतं. तर डॉक्टर रामाणींच्या जेव्हा मी हाताला लागलो तेव्हा मला दुसरं करिअर, आणि त्याच्यानंतर मी इतके सिनेमे केले की त्याच्यात मारामारी केली, नाचलो, प्रेमगीतं गायली, सगळं केलं. हे दुसरं जे करिअर किंवा दुसरं जे लाईफ आहे ते डॉक्टर रामाणींनी दिलं आहे मला. तर तो देव माणूस आहे. तर एका देव माणसाला आपल्याला प्रेझेंट करायची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. हे एकच टार्गेट मला अचीव करायचं होतं, आणि मग त्यातला तो देव माणूस आम्ही शोधायचा प्रयत्न केला. आणि तो देव माणूस जेव्हा सापडला, तर म्हणजे डॉक्टरमधला देव माणूस शोधा किंवा कुठल्याही प्रोफेशनमधला एक देव माणूस शोधा, किंवा नटांमध्ये पण एक देव माणूस असतो ना, की निर्मात्यामध्ये पण एक देव माणूस असतो, प्रत्येक प्रोफेशनमध्ये एक देव माणूस असतो. बेसिकली माणसात देव माणूस असतो ना, तो देव शोधा आणि तो देव शोधून लोकांसमोर आणा, लोकांना आवडेल. दडपण होतं, पण मी जसं मगाशी म्हटलं तसं दडपण चांगली टीम बरोबर असेल तर ते दडपण कमी होतं. सो डॉक्टरांची जी ख्याती आहे, डॉक्टरांना जितकी लोक मानतात, जसं आता गिरीश सर म्हणाले देव माणूस, सो माझ्या मते त्यांच्या इमेजला कुठे तडा जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली. आणि सगळ्यात मोठी पावती मिळाली जेव्हा त्यांच्या पूर्ण कुटुंबाने हा चित्रपट पाहिला आणि त्यांचे डोळे भरून आले आणि सगळ्यांना आनंद वाटला. माझ्या मते तिथेच आम्ही कुठेतरी समाधानी आम्हाला वाटतं आहे की आपण जी काही मेहनत केली, इतके वर्ष जी काही मेहनत चालू होती, त्याला कुठेतरी फळ मिळालं असं वाटतं. दडपण नक्कीच नव्हतं, कारण ह्यांच्या हाती धुरा होती. म्हणजे दिग्दर्शकांना खूप क्लिअर होतं की त्यांच्या जीवनातले आपल्याला काय हायलाईट पॉईंट्स दाखवायचे आहेत आणि त्यात माझं पार्टिसिपेशन काय असणार आहे. आणि डॉक्टरांच्या आयुष्याचा खरा ताठकणा हा त्यांची बायको होती, आणि ते सौभाग्य मला मिळालं की मी त्यांना रिप्रेझेंट करू शकले. आणि ह्या चित्रपटानिमित्ताने मला असं म्हणायचं की आत्ता इतक्या धावत्या युगामध्ये जिथे कोणी कुणाचं नाही, लोकं खूप एकटी पडलेली आहेत किंवा काहीतरी अचीव करण्याच्या मागे हरवली आहेत आणि फक्त आपल्यापुरता विचार होतो आहे, तिथे ह्या चित्रपटाद्वारे आम्ही लोकांना डेफिनेटली हे कळेल की आपल्याही पलीकडे एक जग आहे ज्याला आपण काहीतरी देणं लागतो. आणि लोककल्याणासाठी जेव्हा आपण काही ध्यास घेतो तेव्हा कितीही संघर्ष आले तरी तुम्हाला ते टार्गेट नक्की अचीव करता येतं. आणि ही एक पावती पुढच्या पिढीला पण जाईल आमच्या थ्रू, ह्याचा मला खरं खूप आनंद आहे. आणि म्हणून ह्या आनंदाने मी हा सिनेमा केला आहे आणि आज तो पोहोचला आहे सगळ्यांकडे. आणि प्रतिमाताईंनीसुद्धा सरांचं, उमेशचं, सगळ्यांचं खूप कौतुक केलं आहे. त्यांना तसाच्या तसा तो सगळा सिनेमा, त्यांचं आयुष्य दिसलं आहे. तर आय थिंक हे आमची पावती आम्हाला खूप सुखी करून जाते. त्यामुळे दडपण असं नाही, पण जबाबदारी जास्त आहे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट.